शिपाई खाली आहे. तुम्ही खरं तर काँग्रेसचे सूचक असल्याचं त्या यादीमध्ये जाहीर केलेलं आहे काँग्रेसने आणि त्याच्यावर सही देखील तुमची आहे. काय नक्की प्रकार आहे? तुम्ही म्हणताय की बोगस आहे. मला काय म्हणायचं, मी मुळं काँग्रेस पक्षाचा नाहीच, मी आघाडीचा माणूस आहे. त्यामुळं माझ्यावर अधिकार कोणाचा चालत नाही. ही साहेब बोगस आहेत ही 100% आहे. ती मी आता पोलिटिशियनला एक तक्रार करणार आहे ही बोगसवर काहीतरी कारवाई व्हावी. पण त्यांनी ऑडिओ रेकॉर्डिंग सुद्धा ऐकवलेत माध्यमांना की तुमचा आणि त्यांचा संवाद झालेला आहे. ते प्रत्येक टायमाला सगळ्यासंग बोलतो. त्यामुळं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं त्यात असं नमूद केलेलं नाही मी काय हे सूचक होतो म्हणून असं वगैरे काय. तुम्हाला कल्पना होती का तुम्ही सूचक आहेत म्हणून किंवा नाही म्हणून काय? नाही मी सूचक नाहीच तर बोगसच आहे. पण असं कसं काय केलं त्यांनी मग? त्यांचं म्हणणं आहे की तुमचे 23-25 वर्षापासूनचे संबंध आहेत. माझे फतेपूरचे संबंध आहेत 20 वर्षापासून 25 वर्षापासून संबंध आहेत. पण मी त्यांच्या पक्षाचा नाही काही नाही. बोगस सही केली हे. हां सिद्ध आहे. काय आता कारवाई पोलिटिशियन जाऊन कारवाई करणार मी. काँग्रेसचे खासदार प्रणिती शिंदे म्हणतायत की तुम्हाला पैसे देऊन तुमच्यावर दबाव आणून तुम्हाला फोडलंय आणि भाजप घाबरली आहे आम्हाला, असं ते म्हणतायत. त्यांचं मत त्यांनी मांडले. ॲक्च्युली मी कोणाला घाबरत नाही आणि मी पैसे कोणाचे घेत नाही. मी पैसे पुरवतो सगळ्याला, मी पैसे घेत नाही कोणाचे. पण भाजपनं तुम्हाला किडनॅप केलं होतं का असा आरोप केला? हे नाही नाही काय नाही, किडनॅप नाही काय नाही, तुमच्यावर दबाव टाकला असं. काही नाही, सगळं खोट आहे. पण मग काय नक्की हा प्रकार काय आहे? काँग्रेसचं असं का वागते काँग्रेस? मला तर त्यांच्याकडे मतं कमी आहेत. त्यांच्याकडे मतं जर असली असती अनुमोदन सूचक त्यांना मिळले असती. आमच्या सरकारच्या सह्या घ्यायच्या कशाला? लोकशाहीचा कुणाकुणाच्या सह्या घेतलेल्या? घेतल्या तर 10-12 जणांच्या सह्या घेतल्या ते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.